जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बुधवारी सोलापूर दौरा होणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराचा जोर पाहायला मिळणार आहे। बुधवारी अक्कलकोट तालुक्यातील वळसंग येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांची जाहीर सभा होणार असून त्यानंतर ते सोलापूर शहरात मुक्कामी राहणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली। आमचे मुख्य नेते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांचं जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रचार निमित्त निवडणूक दौरा सोलापूरला आयोजित करण्यात आलेले आहे। वळसंग येथे उद्या सायंकाळी 5 वाजता जाहीर सभा होणार आहे। वळसंग कसं आमचं अक्कलकोट आणि दक्षिणचं सेंट्रल प्लेस पडतं आम्हाला, म्हणजे आमच्या अक्कलकोटमधले 6, दक्षिणमधले 3 आणि हे दक्षिण तालुक्यातले 3, म्हणजे माझ्या मतदारसंघातले 9 आणि दक्षिणमधले 3 असं 12 मतदारसंघाचं ते सेंट्रल प्लेस आहे, म्हणून आम्ही तिथं सभा आयोजित केलेली आहे आणि उद्या सायंकाळी 5 वाजता सभा होणार आहे। आमचे मुख्य नेते आदरणीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना जो तालुक्याला निधी मिळालेला आहे, आता या सभावारात काही एक पैसा मिळाला नाही, हे पहिला मुद्दा आमचा। आणि लाडकी बहिणीचे खरे जनक कोण आहेत ते सगळे महाराष्ट्राला माहीत आहे, जगाला माहीत आहे, एकनाथ शिंदे साहेब आहेत। तो मुद्दा घेऊन जाणार आम्हाला। एक लाडकी योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय मोफत सहायता कक्ष योजना, असे इतर योजना आणि जे हजारो कोटीची कामं दिली आमच्या तालुक्यामध्ये शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये, हे आम्ही ते सगळे विकासाचं कामं आणि पुढे आम्ही काय करणार आहे या ग्रामीण भागासाठी त्याच्याबद्दल आम्ही जाणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलग 2 दिवस सोलापूर शहरात मुक्कामी असल्याने राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाने अनेक तालुक्यात वेगवेगळ्या आघाड्या केल्या आहेत। दरम्यान बार्शी व माढा तालुक्यात शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात झालेल्या आघाडीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे। सोलापूर दौऱ्यात शिंदे गटाच्या पुढील रणनीतीबाबत महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।